बिरसा मुंडा आज संपूर्ण देशभरामध्ये क्रांती दिन साजरा होत असताना माझ्या तालुक्यामधील 2 क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिलं। ते क्रांतीवीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील या सगळ्या महापुरुषांना वंदन करतो। आणि आज या ठिकाणी एक ऐतिहासिक दिवस म्हणून कर्जत तालुक्यातील आदिवासी बांधवच नव्हे तर सगळ्या समाज घटकांना या आजच्या दिवसाचं एक ऐतिहासिक दिवस म्हणून स्मरण राहावं यासाठीच आज गेली कित्येक वर्ष माझ्या आदिवासी बांधवांनी एक मनामध्ये इच्छा व्यक्त केलेली होती की आतापर्यंत फक्त राजकीय स्वार्थासाठी आदिवासी बांधवांचा वापर केला जात होता। मग माझ्या समाजासाठी माझ्या हक्काचं आदिवासी भवन या कर्जत तालुक्यामध्ये उभं राहावं ही इच्छा माझ्या आदिवासी बांधवांनी गेली कित्येक वर्ष व्यक्त केलेली होती। आणि ते आज खऱ्या अर्थाने याच्या क्रांती दिनाच्या दिवशी आणि जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी कर्जत तालुक्यातील आदिवासी बांधवांची आदिवासी भवन बांधण्याची इच्छा आज या ठिकाणी आज भूमिपूजनाच्या प्रसंगी आज पूर्ण होत आहे। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार की ज्यांनी प्रत्येक वर्ष संसदेमध्ये संसद रत्न हा पुरस्कार पटकावणारे आपले लोकप्रिय खासदार सन्माननीय श्रीरंगप्पा बारणे साहेब, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आप्पांसाठी। असं नेतृत्व आपल्याला मावळ मतदारसंघाला खासदाराच्या रूपाने श्रीरंगप्पांच्या रूपाने लाभलेला आहे। सन्माननीय जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर असतील, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, जिल्हा संघटक आमचे संभाजी शेठ जगताप, तालुका प्रमुख सन्माननीय सुदाम शेठ पवाळी, त्यानंतर सुरेशदादा टोकरे, त्यानंतर आमचे शेतकरी कामगार पक्षाचे तानाजी मते, त्यानंतर शिवरामजी बदे, सन्माननीय गजानन पेमारे, सन्माननीय सरपंच पिंपळकर साहेब, मनोहर थोरवे आणि आदिवासी समाजाचे खऱ्या अर्थाने अध्यक्षरूपी संपूर्ण धुरा घेऊन या तालुक्याचं नेतृत्व करणारे सन्माननीय परशुरामजी दरोडा, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या अध्यक्षांसाठी की असं संयमी नेतृत्व, राजकारण विरहित असणारं नेतृत्व या परशुराम दरोडांच्या रूपाने या कर्जत तालुक्याला आदिवासी समाजाचं लाभलं, याबद्दल सगळ्यां मनापासून यांचं अभिनंदन करतो। त्यानंतर सन्माननीय मनोहर कारोटे सर अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यानंतर भगवान भगत, बालकृष्ण सुपे, मालू निरगुडा, मनोहर पादी आणि माझा सहकारी गणेश केवारी, ज्यांनी हे सगळे नियोजनाचं नाच या ठिकाणी नृत्यांचं आयोजन केलं, असे सगळेच असणारे जैतू पारदे असतील, काशीनाथ पादीर असतील आणि आदिवासी समाजाच्या भगिनी असणाऱ्या पवारताई असतील, उषा पारदे असतील, जयवंती हिंदोळा असतील, बुधिताई दरोडा आणि संपूर्ण आदिवासी समाजाचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। भास्कर दिसले असतील, दिलीप तामाणे असतील, या पात्र जिल्हा परिषद वार्डमधील सगळेच शिवसेनेचे अमोल पाटील, सगळेच आपण प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि युवा नेतृत्व शिवसेनेचं प्रसाद थोरवे यांनी सुद्धा या नियोजनात मोठं सहभाग त्या ठिकाणी दाखवला, त्याबद्दल मी सगळ्यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो। खरं तर आज जागतिक आदिवासी दिन आहे आणि आज रक्षाबंधन सुद्धा आहे। आज क्रांती दिवस म्हणून आजच्या दिवसाचं महत्त्व संपूर्ण देशभरामध्ये
आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 1942च्या चळवळीमध्ये अनेक भारतीयांनी तुरुंगवास भोगला, अनेकांनी त्या ठिकाणी हाल अपेष्टा सहन केल्या, हजारो क्रांतिकारक आपल्या प्राणाचं बलिदान दिलं। आज मला सांगायला कर्जतकरांना या ठिकाणी अभिमान वाटतोय की माझ्या कर्जत तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 2 हुतात्मा वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं। तो दिवस, आज क्रांतीची सुरुवात या 9 ऑगस्ट पासून झालेली होती। ते भाई कोतवाल आणि हिराजी पाटलांसाठी एकदा जोरदार त्या ठिकाणी टाळ्या होऊन जाऊ द्या। खरं तर आपल्या सगळ्यांना आदिवासी बांधवांना कल्पना आहे की बिरसा मुंडा यांनी दिलेलं योगदान, इंग्रजांना सलोखी पलोखी करून सोडणारा हा वीर त्या काळामध्ये सुद्धा आदिवासी समाजामध्ये उभा राहिलेला होता। आदिवासी समाज फक्त कामांपुरता वापरला जातो अशी अनेक राजकीयांची आतापर्यंत धारणा होती, परंतु जर इतिहास आपण जर तपासून पाहिला तर या आदिवासी समाजाचं सुद्धा या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी फार मोठं योगदान हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही। मग नागा कातकरी असतील, बिरसा मुंडा असतील, अनेक क्रांतीवीरांनी आपण उरण तालुक्यातील आपण पाहिलं की स्वातंत्र्य लढ्यासाठी प्राणाचं बलिदान दिलेलं अनेक क्रांतिकारक आदिवासी समाजामध्ये सुद्धा त्या काळामध्ये जन्माला आलेले होते। आणि हेच युगपुरुष म्हणून, हे वीर पुरुष म्हणून आज त्यांचा आपण सारेजण त्या ठिकाणी सन्मान करत असताना आज क्रांती दिन आज संपूर्ण देशभरामध्ये साजरा होतोय। या क्रांती दिनाचं महत्त्व एकच आहे, या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 77 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत, पण तरी सुद्धा आज आपण ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये। त्यांच्या बलिदानाचं स्मरण आजच्या युवा पिढीला व्हावं आणि आज त्यासाठीच आदिवासी बांधवांचा जागतिक दिवस, या ठिकाणी आदिवासी दिवस साजरा होत असताना जे भारतीय संस्कृती आहे, जे हिंदी संस्कृती आहे, या आदिवासी समाजाची जी संस्कृती आहे, या संस्कृतीचं जतन सुद्धा आपण या व्यासपीठावर आपण महिला भगिनींच्या नृत्यातून आपण या ठिकाणी पाहिलं गेलं। आपण हा समाज एक संघ राहावा, समाजाप्रती सगळ्या युवकांची भावना एक संघ असावी आणि संपूर्ण समाज एक संघ व्हावा, या दृष्टीनेच मी मागील 5 वर्षामध्ये या मतदारसंघाचा आमदार झालो। अनेक विकास कामे या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी केली गेली, परंतु खऱ्या अर्थाने आदिवासी समाजांच्या भावना गुंतलेल्या होत्या की प्रत्येक समाज घटक आपल्या समाजाला काय मिळतंय ह्याकडे लक्ष देऊन होता। अनेकांना अनेक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिले गेले, परंतु खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांच्या आदिवासी भवनसाठी जागा उपलब्ध होत नव्हती। भास्कर दिसलेंशी चर्चा केली, कोणत्याही परिस्थितीमध्ये कशेळे ग्रामपंचायतमध्ये आदिवासी भवनसाठी जागा उपलब्ध करून द्या आणि तात्काळ त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर होऊन आला। आज आदिवासी भवन हे भव्य दिव्य या ठिकाणी साकारलं जात आहे। मला आज संपूर्ण आदिवासी समाजाला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की जसं आज क्रांती दिन म्हणून आजच्या दिवसाकडे 9 ऑगस्टकडे पाहतो, जसं आज आदिवासी समाजाचा जागतिक दिवस म्हणून आज या 9 ऑगस्टकडे आपण पाहतो, तसं कर्जत तालुक्यातील प्रत्येक आदिवासी समाज आजच्या 9 ऑगस्टचं महत्त्व हा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि ऐतिहासिक आदिवासी भवन या ठिकाणी उभारलं जात आहे। आणि यासाठीच मी माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी सांगणार आहे, आज रक्षाबंधनाचा सण आहे, माझ्या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला की सगळ्या समाज घटकांच्या महिला भगिनींना महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली। या लाडक्या बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य आदिवासी महिला भगिनींना सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला की नाही? हात वरती करा, कोणाकोणाला लाभ मिळाला आहे? या सगळ्या भगिनींना आदिवासी समाजाच्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ सुद्धा मिळाला आहे। मी आज रक्षाबंधनाचा सण आहे, सगळ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आवर्जून एक गोष्ट आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, या सगळ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित होत असताना मी सुद्धा आज सकाळी रक्षाबंधन माझ्या घरी केलं आणि माझ्या रक्षाबंधनाला माझ्या सगळ्या आदिवासी भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत।
मी आपल्यातली एक भगिनी आपल्या समोर बोलवणार आहे. हा तुमचा आमदार, तुमच्या हक्काचा आमदार आहे. या आमदारांनी ज्या ज्या भगिनींना आपल्या भगिनी मानून आतापर्यंत काम केलं, ज्या भगिनी माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर काम केलं, त्यामध्ये माझ्या आदिवासी समाजाची सुद्धा एक भगिनी आहे. आणि ती भगिनी आमची मीनाताई. 2 मिनिटं पुढे ये. या मीनाताईने सकाळी मला घरी येऊन पहिली आज राखी बांधण्याचं काम हिने केलं. ही दरवर्षी येऊन राखी बांधते. म्हणजे या आदिवासी समाजामध्ये माझं नातं काय आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी सगळ्या महिला भगिनींना सांगतोय की आदिवासी समाजाची भगिनी मला राखी बांधते. त्या भगिनींना घेऊन मी या संपूर्ण मतदारसंघाचा विकास करत असताना माझा आदिवासी समाज सुद्धा एका विचाराने माझ्याबरोबर त्या ठिकाणी प्रेरित झालेला आहे. आज मोठ्या संख्येने आदिवासी समाज या आदिवासी भवनचं भूमिपूजन होत असताना या ठिकाणी उपस्थित राहिला. सगळे तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. गेली कित्येक वर्ष असणारी ही प्रलंबित असणारी मागणी आपली साऱ्यांची होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी भवन त्या ठिकाणी उभारलं गेलं पाहिजे. आणि हे ऐतिहासिक आदिवासी भवन आज या ठिकाणी याचं भूमिपूजन या ठिकाणी होत असताना मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की याच आदिवासी बांधवांनी या मतदारसंघाचा आमदार म्हणून पुन्हा एकदा मला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. यात आदिवासी समाजाचा सिंहाचा वाटा होता. म्हणूनच आज या ठिकाणी पहिलं काम जर आप्पा कोणतं करायचं ठरवलं असेल तर ते आदिवासी भवन या ठिकाणी उभारावं यासाठी आपल्याला सुद्धा विनंती केली. आणि तात्काळ आपण त्या ठिकाणी 50 लाख रुपयाचा निधी खासदार साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. आपण सुद्धा खासदार साहेबांना निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. खरं तर मी आदिवासी बांधवांना या ठिकाणी सांगेल, हे आदिवासी भवन या ठिकाणी उभारलं जात नाही तर खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाच्या सगळ्यांच्या आपल्या त्या ठिकाणी भावना असणाऱ्या आदिवासींचं मंदिर या ठिकाणी उभारलं जाणार आहे. आणि हे मंदिर आपण साऱ्यांनी याची पूजा, याची निष्ठा, याची प्रामाणिकपणा आपण याचं पावित्र्य जपण्याचं काम सगळ्या आदिवासी बांधवांनी या ठिकाणी करायचं आहे. हे खऱ्या अर्थाने आजच्या युवा पिढीला, आदिवासी बांधवांना सुद्धा एक वेगळं या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाची युवा पिढी घडवण्यासाठी सुद्धा हे भवन आपल्याला या माध्यमातून आपल्याला विचार देणार आहे. जे विचार बिरसा मुंडांनी दिलं, जे विचार बिरसा मुंडांनी आपल्या रक्ताचं बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिलं, तर आजच्या युवकांना सुद्धा बिरसा मुंडांचं स्मरण राहावं म्हणून या आदिवासी भवनच्या माध्यमातून विचार आपण बरोबर घेऊन जायचे. विचार तुम्ही सारे जण एकत्रपणे घेऊन जायचे. या महिला भगिनी आज मोठ्या संख्येने आल्या आहेत. आपण नृत्य या ठिकाणी करतायत. हे नृत्य खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाची संस्कृती आहे. या संस्कृतीचं जतन आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्हावं अशा शुभेच्छा सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी देतो. मी या ठिकाणी या भूमिपूजन या ठिकाणी करत असताना आज आदिवासी समाजाच्या भवनाचं या ठिकाणी भूमिपूजन होतंय. लवकरात लवकर वर्ष 1.5 वर्षामध्ये आपण दोघे पुन्हा एकदा याचं लोकार्पण सुद्धा मोठ्या थाटामध्ये या ठिकाणी करू असं या ठिकाणी सांगतो. आज 1.5 कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिलाय. परंतु पुढील काळामध्ये परशुरामजी दरोडा आपण सारेजण या ठिकाणी आदिवासी बांधव सगळे असणारे प्रमुख आपण पदाधिकारी आहेत. आपण सगळेजण या ठिकाणी साक्षीदार आहात. या ठिकाणी सांगतो 1.5 कोटी रुपये देऊन थांबणार नाही, तर जेवढा लागेल तेवढा निधी या आदिवासी भवनसाठी उभा करून दिला जाईल असं सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी सांगतो. अनेक भगिनी माझ्या या व्यासपीठावर उपस्थित आहेत. उषा आमची पारधी सरपंच म्हणून केली. उषा 1 मिनिट उभी राहा. ही आमची शिवसेनेची सरपंच म्हणून उषा पारधी भगिनीसारखी बरोबर ठेवली. आमची सरपंच डॉक्टर एकदा उभी राहा. ही डॉक्टर म्हणून, ही सरपंच म्हणून ही आदिवासी भगिनी मी उभी केली. अशा अनेक युवती आपण आदिवासी समाजाच्या या तालुक्यामध्ये सगळ्यांना अभिमान वाटेल अशा घडवलेल्या आहेत. आणि अनेक युवक आपण आदिवासी समाजाचे या ठिकाणी घडवलेले आहेत. कोणताही मतभेद या ठिकाणी ठेवलेला नाही. माझ्या आदिवासी समाजाला या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही या माध्यमातून केलेला आहे. आणि म्हणून आपलं सहकार्य कायमस्वरूपी अशाच पद्धतीने राहू द्या. राजकारणच्या ठिकाणी केलं जातं, परंतु खऱ्या अर्थाने समाजकारण, समाजहित ज्या ठिकाणी जपलं जातं ते आदिवासी समाजाच्या प्रति या ठिकाणी आज भूमिपूजनाच्या प्रसंगी आपण या ठिकाणी केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी या आदिवासी भूमिपूजन सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिलात. मी मनापासून आदिवासी जागतिक दिनाच्या सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा साऱ्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब.
आपल्या मनापासून या आदिवासी समाजाच्या वतीनं मनापासून आभार आहेत. तदनंतर मी खासदार सन्माननीय श्रीरंग आप्पा बारणे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करावं. या मनोगतानंतर भोजनाची व्यवस्था केलेली आहे, तरी सर्वांनी याची कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद. आवाज नाही आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी समाजाचे क्रांतिकारक बिरसा मुंडा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून या परिसरामध्ये अतिभव्य असं आदिवासी बांधवांसाठी एक सभागृह उभारलं जात आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांनी याच्यासाठी पुढाकार घेतलेले या विभागाचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ थोरवे, व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोषजी भोईर, जिल्हा संघटक संभाजी जगताप, तालुका प्रमुख सुदाम पवाळी, शिवराम बदेस, सुरेश टोकरे, तानाजी मते, आदिवासी समाजाच्या तालुका अध्यक्ष परशुराम दखला, भगवान भगत, मनोहर थोरवे, प्रसाद थोरवे, राहुल पिसे, सिंकत बासे,